शिवबाची जयंती मध्ये शिवबाची जयंती आणि म्हणून की आम्ही मावळे शिवबाचे शिवबाला अपेक्षा होते ते करू आम्ही मावळे शिवाजीचे शिवबाचे ते शिवबाला अपेक्षित होते ते करू आणि ठेवू अबाधित छत्रपती नावाचाच कल्पतरू ठेवू अबाधित छत्रपती नावाचाच कल्पतरू आरत्या करून नाही तर विचाराने मनोज राजा आरत्या करून नाही तर विचाराने मनोज राजा अरे छत्रपती शिवाजीची जयंती साजरी करू छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करू आणि बरोबर एकच राजा हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत म्हणते हे एवढी समाधी तू पाहून राहिला ही समाधी साफ करायला लागला पण छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाला कळत नाही माझे मायबाप हो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घाव थोडं कमी होतं आणि ते माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी ते रायगडावरची समाधी शोधून काढली आणि त्या समाधीला हार फूल घालून तिला सजवलं आणि सगळ्यात पहिली जयंती जर कोणी साजरी केली असेल तर पुण्यामध्ये 19 फेब्रुवारीला माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी साजरी केली आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय हे कळले नसते आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय हे कळले नसते अरे माया बहिणीचं रक्षण करणारा माझा बाप माझा शिवबा माझ्या छत्रपती शिवाजी महाराज होते की ज्यांनी कधी परिस्थितीकडे वाईट नजरेने बघितलं नाही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचे रक्षण केलं ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि म्हणून मला म्हणायचं आहे सुंदर स्वराज्य
अर्चना कर, हिरा जन्माला घे. तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी त्या रायगड शिवनेरी किल्ल्यावर रडण्याचा आवाज आला आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आम्हा स्त्रियांचा उद्धार झाला. आम्हा स्त्रियांची म्हणजे अब्रू जे लुटत होते ते वाचवण्यासाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. आदर्श घ्यायचा मावल्यानं तर माझ्या रमाईचा घ्या, आदर्श घ्यायचा तर माझ्या माता जिजाईचा घ्या. आता आदर्श घ्यायचा आहे तर माता सावित्रीबाई फुलेंचे नाव असे हिरा जन्माला यायला पाहिजे आपल्या उदरातून. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, आठवण येते भगवाजींना दिसल्यावर भगवाजींना दिसल्यावर धर्म मानितो जगला माणुसकीवर. एवढ्या मोठ्या माणसाची छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला कोणी समोर येत नव्हतं. तर काशीच्या गांगा भटाकडे लोक गेले. त्या काशीच्या गांगा भटाला पैसे द्यावे लागले छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायसाठी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला तर कसा केला रे, डाव्या पायाच्या अंगठ्याने केला. डाव्या पायाच्या अंगठ्याने केला. अरे काय त्या राजाची दशा होती त्या काळात. तेवढ्या मोठ्या राजाची जर ही दशा होती तर आम्हासारख्या लोकांचं जीवन कसं असेल याचा तुम्ही विचार करता. आणि म्हणून म्हणायचं आहे, जात पात ना धर्म मानितो जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा त्या शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं नाव माझ्या राजाचं नाव तुम्हाला पैसे पाहिजे हात पत्ता कराले 500 रुपये पाहिजे का? अरे एवढ्या मोठ्या राजाचा गुणगान गायला तुमचे हात वरती होत नाही का? सगळ्यांच्या हातमध्ये सगळ्यांचे सगळे बाया सुद्धा तुम्ही अधिकार भेटले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकार आहे म्हटलं वरती सगळ्यांचे हात. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, जय भवानी. बडी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही, त्याच्या मावळ्यांचं नाही, त्यांच्या आम्ही लेकर आहोत. माझ्या देवाचं नाव